पाणी समस्या दूर व्हावी याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत योजनेअंतर्गत जलकुंभ उभारणी अंमलात आणली। पालिकेत समाविष्ट झालेल्या 27 गावांमध्ये या योजनेनुसार जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी 27 गावांतील हेडुदने, कोळेगाव, काटई, निळजे, घेसर, संदप, घारिवली, उसरघर, मानपाडा, उंबारली, सागाव, सोनारपाडा, नांदिवली, भोपर, देसलेपाडा, गोवळली, आजदे या गावांमध्ये अमृत योजने माध्यमातून 19 ठिकाणी होत असलेल्या विकास कामांची पाहणी केली। सदर पाहणी दौऱ्यात बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करा असे सांगितले। या पाहणी दौऱ्याविषयी माहिती देण्याकरता गुरुवारी भाजपाने पत्रकार परिषद घेतली। 27 गावातील पाहणी दौऱ्यादरम्यान प्रत्येक अमृत योजनेअंतर्गत होत असलेल्या विकास कामांबाबत त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली। सदर विकास कामे डिसेंबर 2024 अखेर पर्यंत सर्व पूर्ण होतील असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले असून बऱ्याच ठिकाणी 80% काम पूर्ण झाले असल्याचे दिसून आले। या पाहणी दौऱ्यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा विधानसभा प्रमुख नंदू परब, कल्याण जिल्हा वाहतूक आघाडी अध्यक्ष दत्ता माळेकर, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दुबे, मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत माळकर, ग्रामीण मंडळाचे सरचिटणीस धनाजी पाटील, सचिन गायकर, युवा मोर्चा सरचिटणीस चेतन काळत, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश वजे, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप राय, सनी पाटील हे उपस्थित होते। याबाबत माहिती देताना कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब म्हणाले की पाहणी केलेल्या 19 गावांतील अधिकाधिक जलकुंभांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 7 ते 8 जलकुंभांचे काम 90% पूर्ण झाले आहे। स्टोरेज पंपांचे कामही पूर्ण झाले असून पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च पर्यंत 7 ते 8 जलकुंभांचे काम पूर्ण होईल। जी पाणी बिल थकबाकी आहे ती ग्रामपंचायत असतानाची आहेत। ही गावे पालिकेत समाविष्ट झाल्यावर ती बिले वसूल करत असून सर्व थकबाकी भरली जाईल। पाणी प्रशासनावर प्रशासन MIDC एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे। गणेशोत्सवानंतर या संदर्भात MIDCचे अधिकारी व पालिकेतील पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवणार आहोत। 27 गावातील पाणी प्रश्न सोडवण्याकरता महायुती म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत। कल्याण डोंबिवलीतील विकास कामे सुरू करून शहरात लोकसंख्या वाढत आहे। याकरता बारवी धरणावर अवलंबून न राहता नवीन धरण बांधणे गरजेचे आहे। याकरता आम्ही राज्य सरकारकडे मागणी करण्यात आहोत असे धनाजी पाटील, भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ सरचिटणीस यांनी यावेळी बोलताना सांगितले।